नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आज आपण नवीन पॉईंट या ठिकाणी बघणार आहे, जो चॅप्टर नंबर 3 मधून आपण कन्सिडर करणार आहे. कायनेटिक थिअरी ऑफ रेडिएशन, गॅसेस अँड रेडिएशन. इन दॅट वी आर गोइंग टू कन्सिडर द नेक्स्ट पॉईंट, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. त्यानंतर आपण बघणार आहे जो डिग्रीज ऑफ फ्रीडम ही कन्सेप्ट कशाला म्हणतात नेमकं डिग्रीज ऑफ फ्रीडम, आणि त्यानंतर स्पेसिफिक हीट जे ऑलरेडी आपण प्रिव्हियस इयरमध्ये बघितलेलं आहे, परंतु पुन्हा एकदा आपण त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या थोड्याशा रिवाईज करणार आहे. आता पहिल्यांदा आपण बघणार आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता इथे एनर्जी सर्वांना माहिती आहे, वेगळे वेगळे फॉर्म्स असतात त्याचे. आपण साधारण 9वी पासून स्टडी करतोय की एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स असतात, जसं की मेकॅनिकल एनर्जी, थर्मल एनर्जी म्हणू शकतो, त्यानंतर लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, असे वेगळे वेगळे फॉर्म्स आहेत. तर टोटल 6 फॉर्म्स आहेत त्या एनर्जीचे. सॉरी. आता या ठिकाणी आपण जर बघितलं की लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, आता इथे वर्ड वाईज जर आपण गेलो, आता मी इथे जर इक्विपार्टिशन हा पॉईंट जर मी कन्सिडर केला, आधी मी काय म्हणणार आहे की इक्विपार्टिशन हा शब्द जर मी कन्सिडर केला तर इक्विपार्टिशनला मी 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड करेल. इक्वी म्हणजे इक्वल, इक्वी म्हणजे इक्वल, आणि पार्टिशन म्हणजे डिव्हायडेशन. पार्टिशन म्हणजे काय? डिव्हायडेशन. त्याला आपण काय म्हणतो? इक्वी पार्टिशन म्हणून कन्सिडर करतो, इक्वल पार्टिशन. ठीक आहे. आणि कुणाचं इक्वल पार्टिशन करायचं आपल्याला? एनर्जीचं. आता ऑलरेडी आपण युनिव्हर्सल लॉ बघितलेला आहे. युनिव्हर्सल लॉ ऑफ एनर्जी, वी नो दॅट, वी आर फॅमिलियर विथ दॅट. you know that energy neither be created nor be destroyed, but it can be transferred from one form to another form and total energy will remain constant. युनिव्हर्स. ओके. तर युनिव्हर्सल लॉ तो वेगळा आहे. इथे आपल्याला गॅसेसच्या केसमध्ये म्हणजे आयडियल गॅस सिस्टीम जी आहे त्या केसेसमध्ये ते पार्टिशन कसं होतंय तेवढंच आपल्याला फक्त इथे काय करायचं आहे? कन्सिडर करायचं आहे. म्हणजे इथे आपण फक्त तेवढाच पोर्शन हा काय करणार आहे? स्टडी करणार आहे. तेवढाच पोर्शन फक्त मला इथे कन्सिडर करायचं आहे. आता नेमकं काय आपल्याला इथे स्टडी करायचं आहे? आता या ठिकाणी आपण जर बघितलं की प्रेशरचं एक्सप्रेशन घेतलं होतं, त्यानंतर RMS स्पीड वगैरे सर्व एक्सप्रेशन्स आपण कन्सिडर केलेले आहे प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये. आता या ठिकाणी जी मूवमेंट आहे आयडियल गॅसची ती रॅन्डम आहे, म्हणजे जे मॉलिक्युल्स आहे ते रॅन्डमली जातात, कुठल्याही ॲक्सिसला जातात. आणि त्यामुळे जी कायनेटिक एनर्जी आहे, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ॲन आयडियल गॅस कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन 3 parts. That means the energy contributed to the x coordinate, then energy contributed to the y coordinate, and energy contributed to the z coordinate. So if we consider for x coordinate, it is contributing the energy 1/2 mvx square plus 1/2 vy square, which is for y coordinate, and 1/2 mvz square. आता हे झालं पार्टिशन. आता आपण जर बघितलं की ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल, जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक्सप्रेशन ऑब्टेन केलेलं आहे, जर आपण तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही तो ॲक्सेस करू शकता. तर ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल जर आपण बघितली, त्याचं एक्सप्रेशन जर घेतलं, सो अकॉर्डिंग टू दॅट एक्सप्रेशन इट इज क्लिअर दॅट द ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इज प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस. So whatever be the absolute temperature, capital T will be there, it is going to be directly proportional. And we had calculated that expression also, E is equals to 3/2 kBT. So what was the expression? E is equals to 3/2 kBT, which is the required expression for average energy per molecule. It is expression for average energy per molecule. So if we divide that 3/2 kBT in 3 equal parts, then we are going to consider that for x coordinate 1/2 mvx square, which is going to be equals to y coordinate energy 1/2 mvy square, and which is equals to z coordinate energy 1/2 mvz square. आणि
ह्या तिन्ही व्हॅल्यू सारख्या असतील, 3 कोऑर्डिनेटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सारख्या असतील आणि प्रत्येकीची जी व्हॅल्यू आहे ती किती घेणार आहे आपण 1/2 kBt एवढी काय करणार कन्सिडर करणार. दॅट मीन्स दोज 3 कोऑर्डिनेट्स कॅरीज एनर्जी 1/2 kBt in each and if we are going to add these 3 values म्हणजे जर आपण ह्या तिन्ही व्हॅल्यू ऍड केल्या, बघा इथे जर आपण ह्या व्हॅल्यूज पुट केल्या 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 त्यांची ॲडिशन किती होते 3/2 आणि आपल्याला हेच एक्सप्रेशन भेटतं E इज इक्वल्स टू 3/2 kBt. दॅट मीन्स ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इज डिवायडेड इन 3 कोऑर्डिनेट्स x, y, z axis and each coordinate carries equal amount of energy which is 1/2 kBt. So that means we are going to say that the energy is divided in equal parts along x-axis, along y-axis and along z-axis. Hence it is going to be referred as a law of equipartition of energy. That means energy is going to be divided equally in all the coordinates. यालाच आपण काय म्हणणार आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आणि याच्यावरतीच डिपेंड नेक्स्ट कन्सेप्ट आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम. डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण त्याच बेसिसवरती काय करणार आहे स्टडी करणार आहे. आता डिग्रीज ऑफ फ्रीडम नेमकं कोणाला म्हणायचं, डिग्रीज ऑफ फ्रीडम नेमकं कशाला म्हणणार आहे. सो डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम आर डिफाइंड ॲज द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स. इट इज डिफाइंड ॲज द total number of coordinates or independent quantities required to describe the position and configuration of the system completely. म्हणजे मला जर समजा एखाद्या सिस्टीम बद्दल पूर्णपणे माहिती द्यायची असेल, मग समजा मला सांगायचंय की एक सिस्टीम आहे, सपोज तुम्ही कुठलीही सिस्टीम घेऊ शकता. सपोज मी जर म्हटलो की एक समोर व्हेकल आहे आणि एवढ्या स्टेटमेंटमध्ये मला त्या व्हेकलबद्दल पूर्ण माहिती भेटत नाहीये, मग मला त्याच्याबद्दल जर पूर्ण माहिती द्यायची असेल तर मला सांगावं लागेल की ती व्हेकल उभी आहे, किती मूव्ह होते, जर सपोज मूव्ह होत असेल तर ती कुठल्या डिरेक्शनला चाललेली आहे, त्यानंतर ती किती स्पीडने चाललेली आहे, त्यानंतर ती आणखीन आपण तिचं ॲक्सलरेशन किती आहे, तिची व्हेलॉसिटी किती आहे. म्हणजे मला कम्प्लिटली त्या व्हेकलबद्दल डिस्क्रिप्शन करण्यासाठी मला भरपूर क्वांटिटीज तुम्हाला सांगावे लागतील. तिची पोझिशन, तिचं कन्फिगरेशन सर्व मला एक्सप्लेन करावं लागेल. आणि मग जेवढ्या काही क्वांटिटीज किंवा जेवढ्या काही कोऑर्डिनेट यूज करून मी त्या सिस्टीमची पोझिशन आणि कन्फिगरेशन तुम्हाला सांगेल तर त्याला आपण म्हणणार आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग समजा जर मला एखादी सिस्टीम एक्सप्रेस करण्यासाठी फक्त एकच क्वांटिटीची गरज असेल किंवा एकच कोऑर्डिनेटची गरज असेल, इफ आय रिक्वायर ओनली वन कोऑर्डिनेट और वन क्वांटिटी, इंडिपेंडंट क्वांटिटी टू एक्सप्रेस दॅट सिस्टीम, देन आय एम गोइंग टू से दॅट सिस्टीम हॅज 1 डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे त्या सिस्टीमकडे किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, फक्त 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे असं मी म्हणणार. त्यानंतर समजा जर त्या क्वांटिटीला किंवा त्या सिस्टीमला रेफर करण्यासाठी किंवा तिला डिस्क्राईब करण्यासाठी मला 2 क्वांटिटीजची गरज आहे किंवा 2 कोऑर्डिनेटची गरज आहे, तर मी त्याला म्हणणार दॅट सिस्टीम इज गोइंग टू हॅव 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो अ मॉलिक्यूल विच इज फ्री टू मूव्ह इन स्पेस नीड्स हाऊ मेनी कोऑर्डिनेट 3 कोऑर्डिनेट्स टू स्पेसिफाय इट्स लोकेशन. जसं आपण त्या प्रेशरचं एक्सप्रेशन ऑब्टेन केलं तर त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की इट इज free to move in that cubical space. So that's why we had considered 3 coordinates x, y, z. वरती पण आपण लॉ ऑफ इक्विपार्टिशन मध्ये 3 कोऑर्डिनेट रिप्रेझेंट केलेत. म्हणून 3 कोऑर्डिनेटने पूर्णपणे ती सिस्टीम मी काय करतोय एक्सप्रेस करतोय. समजा मी असं म्हटलो की मला त्या सिस्टीमची एनर्जी डिस्क्राईब करायची, मग ती किती कोऑर्डिनेटने केली मी 3 कोऑर्डिनेटने. प्रत्येक कोऑर्डिनेटला किती एनर्जी 1/2 kBt. म्हणजेच किती कोऑर्डिनेट घेतले 3, म्हणून त्याचा डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाला 3. सो देअरफॉर अ मॉलिक्यूल विच इज फ्री टू मूव्ह इन अ स्पेस नीड्स 3 कोऑर्डिनेट्स टू स्पेसिफाय इट्स लोकेशन. सो देअरफॉर इट इज गोइंग टू हॅव 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे स्पेसमध्ये जर एखादा पार्टिकल मूव्ह होत असेल
तर त्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे? 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याच्याकडे असणार आहे. सो दिस इज द फर्स्ट केस. त्यानंतर सपोज जर एखादा मॉलिक्यूल प्लेनमध्ये मूव्ह होतोय, इफ इट इज मुव्हिंग इन अ प्लेन, म्हणजे सपोज मी असं म्हटलो की तुमची जी स्क्रीन आहे समोर, आयदर मोबाईलची असेल किंवा लॅपटॉपची असेल, तर ती स्क्रीन म्हणजे काय झाली? प्लेन झाला एक. ठीक आहे. मग आता समजा तुम्ही काय करू शकता, तिथे दोनच मुवमेंट घेऊ शकता बघा. आयदर तुम्ही अपवर्ड डिरेक्शनला इंडिकेट करू शकता किंवा हॉरिझॉन्टली, म्हणजे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल एवढ्या दोनच कोऑर्डिनेट तिथे असतील. मग त्याच्यामध्ये पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे तुम्ही लेफ्टला गेले तर निगेटिव्ह, डाऊन साईडला गेले तर निगेटिव्ह, म्हणजे दोनच कोऑर्डिनेटने ती पूर्ण मोशन मी काय करतोय? रिप्रेझेंट करतोय. म्हणून त्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे? 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील. सो दॅट मीन्स when particle or when molecule is moving in a plane, then it is going to have the 2 degrees of freedom for motion in a plane. Then if particle, that means if we are considering diatomic molecules, जर तो डायॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर त्याच्या केसमध्ये थोडंसं एक एक्सेप्शन असतं. तर त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम ह्या ट्रान्सलेशनल मोशनसाठी असतात. म्हणजे तो 2 टाईपच्या मोशन ॲक्च्युली परफॉर्म करतो, एक ट्रान्सलेशनल आणि एक रोटेशनल. तर त्याची ट्रान्सलेशनल मोशन रिप्रेझेंट करण्यासाठी मला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम नेसेसरी असतात, आणि त्याच्याकडे ॲडिशनल 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात रोटेशनल मोशनसाठी. म्हणून डायॲटॉमिक मॉलिक्यूलकडे किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील? इट मे हॅव 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे त्यांच्याकडे किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील? 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याच्याकडे त्या ठिकाणी असतात. तर हे झालं डिग्रीज ऑफ फ्रीडमची कन्सेप्ट. म्हणजे ती सिस्टीम एक्सप्रेस करण्यासाठी किती कोऑर्डिनेट्स किंवा किती क्वांटिटीज नेसेसरी आहे, त्याला आपण काय म्हणतो? ॲज अ डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणून कन्सिडर करतो. त्यानंतर छोटीशी कन्सेप्ट आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. इथे फक्त आपण त्याच्या डेफिनेशन्स बघणार आहे, जे ऑलरेडी तुम्ही याच्या आधी बघितलेले आहे. 10th मध्ये पण बघितलेलं आहे, 11th मध्ये पण बघितलेलं आहे. आता स्पेसिफिक हीट, स्पेसिफिक म्हणजे एक पर्टिक्युलर, स्पेसिफिक म्हणजे एक पर्टिक्युलर, आणि कॅपॅसिटी म्हणजे त्याचं लिमिट म्हणूया आपण. आता सपोज तुमच्याकडे मी तुमच्याकडे एक ग्लास दिला किंवा एक काहीतरी भांडं दिलं तुमच्याकडे. सपोज मी ग्लास दिला आणि सपोज त्या ग्लासमध्ये मी तुम्हाला पाणी टाकायला लावलं, आणि समजा त्या ग्लासची जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे तो किती पाणी होल्ड करू शकतो, हाऊ मच वॉटर इट कॅन होल्ड, दॅट कॅपॅसिटी इज ओनली ½ लिटर सपोज. मग मी तुम्हाला सांगितलं की त्या ग्लासमध्ये 1 लिटर्स ऑफ वॉटर इन्सर्ट करून दाखवा. पॉसिबलच नाही आहे, कारण की त्याची कॅपॅसिटी किती आहे? फक्त ½ लिटर्स तो बिअर करू शकतो, तो तेवढं कॅरी करू शकतो. मग उरलेलं ½ लिटर काय होईल? त्याच्या बाहेर जाईल, ते सांडेल, खाली निघून जाणार आहे. इट विल गेट ओव्हरफ्लो. That means that glass has a particular limit to store that amount of water, which is ½ liter. So we cannot insert beyond that. So in the same way, each and every substance have a particular limit to acquire the heat energy, and that limit we have to consider, and which is going to refer as a specific heat capacity. म्हणजे किती हीट तिथे तो कॅरी करू शकतो, किती हीट तो ॲब्सॉर्ब करू शकतो. आणि स्पेसिफिक शब्द का वापरलाय? तर एक स्पेसिफिक कंडिशनसाठी ते आपल्याला बघायचं आहे. तर ती स्पेसिफिक कंडिशन असेल, त्या सबस्टन्सचं टेम्परेचर मला आयदर 1 डिग्रीने वाढवायचं आहे किंवा 1 केल्विनने वाढवायचं आहे, ही स्पेसिफिक कंडिशन. आणि त्या केसमध्ये जी रिक्वायर्ड हीट आहे त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो हाऊ वी आर गोइंग टू डिफाईन इट नाउ? Specific heat of a substance is defined as the quantity of heat required, the quantity of heat required to rise the temperature of unit mass of a substance through 1 degree Celsius or 1 Kelvin. म्हणजे त्याला काहीतरी क्वांटिटीची हीट मी प्रोव्हाइड करणार, जेणेकरून त्याचं टेम्परेचर जे आहे, युनिट मासचं टेम्परेचर, युनिट मास म्हणजे 1 किलोग्रॅम मास असेल, तर त्या मासचं टेम्परेचर किती डिग्रीने वाढलं पाहिजे? 1 डिग्रीने किंवा 1 केल्विनने वाढलं पाहिजे. तर त्या अमाऊंट ऑफ हीटला मी म्हणणार आहे स्पेसिफिक हीट
of the given substance. And just remember, the specific heat of each and every substance is going to be different. For solids it is going to different, for liquids it is going to different, for gases it is going to different. And in case of gases, we are going to consider 4 different types of specific heats. For 2 types are for the unit mass of gas, and remaining 2 for the molecules are measured in mole. Actually, gas is not able to measured in the kilogram, or it is not measured in kilogram or gram easily, so we are measuring it in the form of moles. So those remaining 2 quantities are related to the moles, that means molar mass, you can say that. So first one is specific heat at a constant volume. So you know that for fluids we can change the pressure and volume. So according to that, these 2 types are there. So first one is at constant volume. That means we are not going to change the volume. So volume is going to remain same. So same definition will be there. Specific heat of a gas at constant volume is defined as, again, quantity of heat required to rise the temperature of unit mass of a gas through 1 degree Celsius or 1 Kelvin when its volume kept constant. सेम डेफिनेशन आपल्याला घ्यायची, फक्त काय आहे, शेवटचं वर्डिंग चेंज आहे बघा. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज डिफाईन्ड ॲज क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड, म्हणजे किती क्वांटिटी आपण तिथे प्रोव्हाइड करतोय कशासाठी, टू राईज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस. म्हणजे 1 किलोग्रॅम ऑफ गॅसचं वजन मला घ्यायचंय आणि त्याचं टेम्परेचर मला 1 डिग्री और 1 केल्विनने राईज करायचंय, ज्यावेळी त्याचा व्हॉल्यूम काय असेल, कॉन्स्टंट असेल. त्याला मी म्हणणार आहे स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सेम डेफिनेशन असेल ॲट कॉन्स्टंट प्रेशरला. सो व्हॉट इज द डेफिनेशन नाउ? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर is defined as the quantity of heat required to rise the temperature of unit mass of gas. Again it will be increased through 1 degree Celsius or 1 Kelvin when its pressure kept constant. Now I have to keep the pressure as a constant factor. That is going to be referred as a specific heat at constant pressure. And just remember, if we are considering unit mass of a gas, in that case whatever be the specific heat you are measuring, that is referred as a principal specific heat. Either you are considering CV or CP. So here just remember, C is small c suffix V is specific heat at constant volume, and small c suffix p is going to be specific heat at constant pressure, which are also referred as a principal specific heats. Then next one is, for 1 mole of gas, the specific heats are called molar specific heats. Instead of kilogram, instead of unit mass, I am going to consider 1 mole of gas. So in that case those specific heats are going to be referred as a molar specific heats. So if unit mass is there, then principal specific heat, and if 1 mole of gas is there, then molar specific heat. So again same definition will be there, these 2 definitions. Molar specific heat at constant volume, which is indicated by capital C suffix V. So just remember the difference between symbols. Small c means principal specific heat and capital C means molar specific heat. So what is the definition now? Molar specific heat of a gas at constant volume is defined as, again, the quantity of heat required to rise the temperature of 1 mole of gas through 1 degree Celsius or 1 Kelvin when its volume kept constant. So what is the change here? Only you have to change this word. Instead of unit mass of gas, मी काय टाकलंय 1 mole of gas, आणि बाकीच्या कंडिशन त्याच, टू राइज द टेम्परेचर थ्रू 1 degree Celsius. आणि सेम डेफिनेशन तुमची घ्यायची मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर साठी, जो आहे कॅपिटल C सफिक्स P. तिथे फक्त प्रेशर काय ठेवायचं तुम्हाला, कॉन्स्टंट. म्हणून त्याची डेफिनेशन काय होईल? द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, at constant pressure is defined as the quantity of heat required
to rise the temperature of 1 mole of gas through 1 degree Celsius or 1 Kelvin when its pressure is kept constant. तर ह्या झाल्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीजच्या काही वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच आपण बघणार आहे. तर आय होप की तुम्हाला ह्या सर्व कन्सेप्ट अंडरस्टँड झाल्या असेल. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, डिग्रीज ऑफ फ्रीडम. डिग्रीज ऑफ फ्रीडममध्ये ध्यानात ठेवा की मोनोॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर वेगळी असते, डायॲटॉमिकसाठी वेगळी कंडिशन्स असतात, त्या सर्व वेगळ्या वेगळ्या असतात जे आपण ऑलरेडी बघितलं आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आय होप की तुम्ही ऑलरेडी आमचं पेज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलेलं नसेल, आणि जर आपण अजून तसं केलेलं नसेल तर मी रिक्वेस्ट करतो की आपण आमचं पेज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये आम्ही ज्या काही अपडेट्स टाकणार आहे, जे व्हिडिओज टाकणार आहे, त्यांचे अपडेट्स तुम्हाला सर्वांच्या आधी भेटत राहील. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.